करत असताना दोन सलामीवीर फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज अमित राजनं मात्र गोलंदाज रघुवरती मात्र या ठिकाणी आक्रमण हल्लाबोल चढवला जातोय. रघु या गोलंदाजावरती मात्र आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. अमित राज अर्थातच KTPL कराड तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू अर्थातच मालिकावीर यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती मात्र चांगला कमबॅक. गोलंदाज रघु या गोलंदाजाचं. रघु या गोलंदाजाचं जर आपण वैशिष्ट्य पाहिलं तर एकाच टप्प्यावरून चेंडू वळवण्याची क्षमता. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्टँडर्ड डिलिव्हर्ड. अमित राज ऑन फायर. चेंडू जातोय सीमारेखा पार. अमित राजच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा उत्तुंग षटकार. अमित राज आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर इंद्रजीत, दोनही विस्फोटक फलंदाजांची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. आणि काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला जातोय. अमित राज जो कॉन्फिडन्स आहे अर्थातच KTPL सारख्या नावाजलेल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम खेळाडू होणं ही देखील एक खूप मोठी उपलब्धता आहे. आणि त्याच प्रकारचा खेळ इथे मात्र मैदानावरती साकारला जातो. यावेळेस संधी आहे. झेल मात्र सुटलाय, थोडासा दूर राहिलाय क्षेत्ररक्षक आणि संधी मात्र या ठिकाणी नक्कीच मिळाली आहे. सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाते आणि या सिंगलच्या बरोबरीनं संघाच्या एकूण धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती आल्यात 13 धावा. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका खेळायचा मानस. रघु स्वतः गोलंदाज झेलच्या खाली आणि मोठी विकेट. यावेळेला इंद्रजीत बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला फलंदाज गमावलाय. बामणवाडी संघानं. त्याला स्पीडअप करायचं आहे फलंदाज. आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. अजूनही बरेचसे सामने या ठिकाणी खेळवणं बाकी आहे. नवीन फलंदाज यावेळेला मात्र इनेट नंबर 3 रोहित मैदानाच्या आतमध्ये. मला एकंदर जर आपण विचार केला तर धावगती धावफलकावरती प्रतिषटक 10+ किंवा 10पेक्षा जास्त हे तुम्हाला राखावी लागेल. 3 षटकांचा विचार केला तर कमीत कमी 30 ते 35 धावा या धावफलकावरती उभाराव्याच लागतील. 10 ते 12च्या आसपास जर तुम्ही धावगती पहिल्या सत्रामध्ये उभारली गेली तर पंच निलेश स्पीडअप करायचं. आपण थोडासा खेळाडूंना देखील सूचना करायच्या आहेत कारण वेळ आपल्याकडे नाही आहे. अजूनही बरेचसे सामने खेळवणं बाकी आहे. यावेळेला ऑन साईडला शफल अक्रॉस द लाईन चेंडू खेळायचा होता. इट्स 1 डिक्लेअर. अंपायरचा इशारा, पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येतोय. पण डिक्लेअर रिझनमध्ये चेंडू गेलाय. सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर मात्र 3 षटकांमध्ये 42 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतील. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या 3 षटकांमध्ये 42 धावा ही राहिली आहे. परंतु ती धावसंख्या लव स्टार युवती या संघाने मात्र तो विक्रम रचला होता या मैदानावरती आणि तो विक्रम अजूनही अबाधित आहे. तर गोलंदाजीमध्ये मात्र पहिलं परिवर्तन आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज आशिष यांना एक संधी जरूर होती ज्यावेळेला डीपमध्ये क्षेत्ररक्षण करत होते अमित राजला बाद काढायची. पण तुम्ही म्हणेल की थोडासा चेंडूपासून दूर राहिले. आता संधी आली आहे. अमित राज ऑन स्ट्राईक. एक विस्फोटक फलंदाज. पॅड लाईनला चेंडू केला गेलाय आणि या चेंडूवरती मात्र नो डाऊट खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. स्टँडर्ड डिलिव्हर्ड एफर्टलेस विस्ट ऑफ द वर्क आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं सनत जयसूर्याची आठवण करून देणारा फटका होता. श्रीलंकन संघाचा सनत जयसूर्या अगदी मनगटी ताकदीच्या साह्यानं चेंडू नेहमी सीमारेषेच्या पार धाडताना आपण पाहिले.
यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवला गेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मात्र आली आहे. रनिंग बिटवीन द विकेट ही थोडीशी कमकुवत बाजू आहे अमित राजची, परंतु फटकेबाजी नो डाऊट क्लिअर हिटिंग आहे. अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत अमित राजनं या इनिंगमध्ये साकारली आहे. तब्बल 2 षटकार. यावेळेला मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक रघु त्या ठिकाणी मला वाटतं येत आहे. झेल सुटतोय रघु यांच्याकडनं आणि जीवनदान या ठिकाणी नक्कीच मिळतंय ते फलंदाज, अर्थातच इनेट नंबर 3 रोहित या फलंदाजाला. रोहित नावाच्या फलंदाजानं मात्र या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली. या अगोदरच्या सामन्यात बुरबुशी संघाचा रोहित आपण पाहिला, तब्बल 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आला. त्यानंतर अमित राज यावेळेला मात्र एलिव्हेशन तितकंसं नाहीये, मात्र गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय. इट्स 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावा चौकार. अमित राज ऑन फायर असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. बुरबुशी 11 संघासाठी रोहित पाटील ऑन फायर, परंतु या ठिकाणी भामनवाडी संघाचा जर विचार केला तर अमित राज मात्र आग ओकणारी फलंदाजी या मैदानावरती करत असताना एक वादळी खेळी, एक अमित राज नावाचं वादळ यावेळेला मात्र घोंगावत आहे. ते अर्थातच प्रतिस्पर्धी म्हणजे जिंती या संघावरती. जिंती या संघाची फलंदाजी सुरू आहे, माफ करा. आशिष या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपण नक्कीच पाहतोय. तर भामनवाडी विरुद्ध जिंती या 2 संघादरम्यानची लढत. जिंती या संघासाठी मात्र मी म्हणेन अमित राजची ही खेळी. पुन्हा एकदा काय कमालीचा फटका. जसा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला जणू त्या चेंडूवरती षटकारांची मोहर लागली होती आणि हा 6 धावा फलंदाज अमित राजच्या बॅटमधनं निघालेला आणखीन एक दर्जेदार उत्तुंग षटकार. संघाची एकूण धावसंख्या 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आल्यात आणि कदाचित या षटकाचा विचार केला तर तब्बल 18 धावा या षटकामध्ये आल्यात, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आणि 2 एकेरी स्वरूपाच्या धावा. अर्थातच महागडं षटक ठरलंय या सत्रातील. तर अंतिम षटक घेऊन मागील सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार विजेता अर्थातच शशिकांत या ठिकाणी गोलंदाजीच्या बोल्यावरती. रोहित ऑन स्ट्राईक. इथे मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. आता जणू षटकारांची आतषबाजी मैदानावरती करायला सुरुवात केली आहे. रोहित आणि अमित राज या 2 फलंदाजांना मात्र आक्रमक खेळ या मैदानावरती साकारलाय. संघाच्या एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. 3ही षटकाची पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय. रघुच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला अमित राजनं. आशिषच्या पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला अमित राजनं आणि या गोलंदाज शशिकांतच्या चेंडूवरती मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलाय रोहित या फलंदाजानं. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाकडून होते चूक. झेल सुटतोय आणि चेंडू जवळपास सीमारेषेलगत अडवला जातोय. तर अमितनं मात्र या ठिकाणी ओळखलं शेवटचा षटकाचा खेळ सुरू आहे. सिंगल वरती केवळ विश्वास दर्शवला गेलाय. 39 धावा धावफलकावरती, 39 रन्स ऑन द बोर्ड. या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या 42 3 षटकांमध्ये. परंतु ज्या प्रकारचा खेळ मैदानावरती जिंती संघ करतोय, खऱ्या अर्थानं मी म्हणेन की हा विक्रम या सामन्यामध्ये मोडला जाणार का? होय, अमित राज जोपर्यंत मैदानावरती आहे हा विक्रम नक्कीच मोडला जाणार. यावेळेला मात्र बॅकफूट पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आहे आणि चेंडू मात्र जातोय डी पेक्षा कव्हर सीमारेखा पार. 4 धावा चौकार. त्या ठिकाणी जे क्रीडा रसिक आहेत, जे मैदानाच्या आतमध्ये आहेत, आपल्याला विनंती आहे मित्रांनो, सामने इथून पुढे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुळसण संघाचे समर्थक अथवा खेळाडू आपण थोडंसं मागे जायचं आहे प्लीज, बाउंड्री लाईनच्या मागे जायचं. यावेळेला बॅटीचा इनर एज सिंगल मात्र धावफलकावरती आली आणि या सिंगलच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या 44 44. एक नवा विक्रम इथे मात्र या स्पर्धेमध्ये नोंदवलाय. तो जिंती संघानं सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती आतापर्यंत या स्पर्धेतील 42, परंतु 44 धावांपर्यंत मजल मारली ती जिंती संघानं. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अमित राज अजूनही स्ट्रायकिंग एंडवरती.
इथे मात्र चेंडू रडार मध्ये सापडलाय आणि अक्षरशः फेकून दिलाय या चेंडूला सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. आणि या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागतायत त्या जिंती संघाच्या. अप्रतिम खेळ, दर्जेदार फलंदाजी. आणि अमितराज मात्र आपल्या वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती खेळतात. हा देखील एक नवा विक्रम आहे. सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 41, 5 षटकार 2 चौकार. आणि इथे मात्र हा षटकार क्रमांक 6 अमितराजच्या बॅटमधनं संघाला घेऊन जातोय 3 षटकांच्या समाप्ती अखेर 56च्या घरात. 56 रन्स. अमित नाबाद 47. अप्रतिम खेळी, तब्बल 6 षटकार 2 चौकार अमितच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. आणि मंत्रमुग्ध करून टाकणारी फलंदाजी अमितराज. का या खेळाडूला विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखलं जातं, कारण KTPL अर्थातच कराड तालुका प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूंना मात्र सर्वोत्कृष्ट खेळ केला होता. 47 धावा या खेळाडूंना मात्र नाबाद मैदानामध्ये साकारल्यात. तब्बल 13 चेंडूमध्ये 7 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 47 धावांची अप्रतिम खेळी. म्हणून की सिंगल हँडेडली डॉमिनेट केलंय. प्रत्येक गोलंदाजावरती हल्लाबोल केलाय, प्रत्येक गोलंदाजावरती मात्र आक्रमण केलंय. आणि का अमितराजनं सिंगल घेऊन स्ट्राईक आपल्याकडे मेंटेन केली आहे हे देखील त्यानं दाखवलंय. कारण 2 धावा उपलब्ध होत्या, त्या ठिकाणी मात्र अमितराजनं नकार दिला आणि सिंगल घेतली. त्यानंतर मात्र विस्फोटक खेळ या मैदानावरती साकारला तो अमितराजनं. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले. अंतिम षटकामध्ये एकूण धावा आल्या 24. या अगोदर एका षटकामध्ये सर्वाधिक धावा कोटण्याचा विक्रम रोहित पाटीलच्या नावावरती होता, 22 धावा. परंतु तो विक्रम देखील या ठिकाणी मोडलाय. अमितराजनं तर नक्कीच या ठिकाणी 1 षटकार रोहितनं मारला होता, परंतु एका षटकामध्ये सर्वाधिक धावा 24 या स्पर्धेच्या, म्हणजे स्पर्धेतील सर्वात महागडं षटक मात्र ठरलं ते शशिकांत यांचं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच निलेश, आपण खेळाडूंना सामना सुरू करण्याची सूचना करायची आहे. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नको आहे प्लीज. अजूनही बरेचसे सामने खेळवणं बाकी आहे. एक छोटीशी टीम मीटिंग, एक छोटीसा टीम हर्डल आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. तब्बल 56 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत. विजयासाठी लक्ष्य आहे 57 धावांचं. लक्ष्य कठीणतम आहे, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नाही. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. गोलंदाजीमध्ये वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन अमितराज. कमालीची एनर्जी आहे. फलंदाजीमध्ये 13 चेंडू 6 षटकार 47 धावा नाबाद. आणि त्यानंतर लगेचच मैदानावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमितराज सज्ज. पहिल्या चेंडूवरती स्वागत या ठिकाणी केलं आहे. टेट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर. ज्या प्रकारचं खेळ, आक्रमक खेळ या मैदानावरती दाखवला अमितराजनं, त्याचीच भरपाई इथे मात्र फलंदाजीच्या माध्यमातून दत्ता देखील विस्फोटक खेळीसाठी ओळखले जातात. स्ट्रायकिंग एंडला आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पाहूया कितपत षटकार या मैदानावरती या षटकामध्ये साकारले जाणार, कारण लेगबेक प्रतीची गोलंदाजी आहे. उजव्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि इथे मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आहे. सेफ लँडिंग होणार का? क्षेत्ररक्षक जरूर झेलच्या खाली येत होते, परंतु झेल सुटलाय. थोडासा दूर जाणारा हा चेंडू होता, त्यामुळेच की काय फटका एक्झिक्यूट करता आला नाही या दत्ता याला. बॅटीचा लिडिंग एज गेट, बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये आला. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकाला मोठं षटक बनवण्याचा प्रयत्न केला जाणार का? अजून 1-2 बिग हिट या ठिकाणी दत्ताच्या बॅटमधनं पाहायला मिळणार का? नक्कीच नाखुश आहे, थोडासा नाराज आहे, स्वतःशी पुटपुटतोय, बडबडतोय फलंदाज दत्ता. कारण दत्ता ओळखलं की हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल तर दत्ताचं शेवटचं चेंडूपर्यंत मैदानावरती राहणं ही जमेची बाजू असणार आहे फलंदाजी करणाऱ्या पमनवाडी संघासाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फटका फसला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 2 क्षेत्ररक्षक जेलच्या खाली.
इथे मात्र मिसअंडरस्टँडिंग, थोडंसं मिसकम्युनिकेशन. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात व 2 संधी निर्माण केल्या होत्या अमित राजनं फलंदाज दत्ता याला बाद करण्याच्या, परंतु दोनही संधी गमावल्यात, दोनही झेल सुटल्यात आणि धावा एकवटल्या गेल्यात या चेंडूवरती. 2 धावा व धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला पॅड लाईनला कदाचित चेंडू करण्याचा मानस होता. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय, वाईट बॉलचा इशारा होतोय. एकूण चेंडू झालेत या षटकामध्ये 4. 12 धावा धावफलकावरती आल्यात. 2 चेंडू 2 षटकार. फलंदाजच्या बॅटमधनं येणार का? कमबॅक करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी 13 धावा आहेत. वाईड प्लस डी आहे, सॉरी 13 रन्स ऑन द बोर्ड. पण 2 चेंडूमध्ये 2 फटके शोधण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. हे षटक आहे की जिथे तुम्ही कमबॅक करू शकता. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका, क्षेत्ररक्षक तैनात, मात्र चेंडू वन बाउन्स, सीमारेखा पार, पंचांचा इशारा, चौकार. चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती. पण प्रेशर जर तुम्हाला टाकायचं असेल तर आघाडीच्या गोलंदाजावरती आक्रमण करा आणि ते आक्रमण इथे मात्र दत्ताच्या बॅटमधनं नक्कीच पाहायला मिळालंय. एकूण धावा धावफलकावरती या चौकारानं 17. 5 चेंडू झालेत, अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. दत्ता ऑन अ स्ट्राईक. इरादे बनवले दत्तानं आक्रमण करण्याचे. यावेळेला मात्र धीम्या गतीने चेंडू फेकलाय पॉइंट रिझन मध्ये. काय कमालीचा झेल, अप्रतिम अप्रतिम, सामन्याला कलाटणी देणारा झेल इथे मात्र टिपलाय पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला. अप्रतिम झेल सुधीर या क्षेत्ररक्षकांना, अप्रतिम झेल या ठिकाणी टिपलाय. कारण विकेटचं महत्व ओळखलं. ज्या प्रकारची फलंदाजी दत्ता मैदानावरती साकारत होते, विकेट घेणं गरजेचं होतं आणि तो विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच मिळवलाय आपल्या संघासाठी. अक्षरशः डाईव्ह लगावत असताना मात्र हा झेल पूर्ण केलाय डीप पॉइंट रिजन मध्ये. आणि पहिला मोठा हादरा हा नक्कीच या ठिकाणी तर नवीन फलंदाज सचिन, स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय सुनील, नॉन स्ट्रायकिंग एंडला सचिन, तर गोलंदाज अमोल. तर चला पटापट थोडासा स्पीडअप करायचा आहे कारण वेळ आपल्याला नाहीये. यावेळेला थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. पहिला फलंदाज डाऊन द विकेट येतोय. ज्या प्रकारची सुरुवात अपेक्षित होती त्या प्रकारची सुरुवात मात्र फलंदाज दत्ताना मिळवून दिली, परंतु बॅकफूट पंच करत असताना बॅकवर्ड पॉइंटला मात्र अप्रतिम झेल टिपला गेला 38 सर्कलमध्ये. आणि जसा दत्ताची विकेट गमावली तसा मात्र पुन्हा एकदा दबाव निर्माण करायला सुरुवात केली ती जिंती संघानं. यावेळेला थोडासा स्लोवर वन प्रतीचा चेंडू होता, धीम्या गतीने चेंडू फेकला गेला. 10 चेंडू आणि अजूनही 39 धावांची गरज, म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूवरती 4 धावांची गरज आहे. चला येडगावाडी तुलसण या दोनही संघाच्या संघनायकाने विनंती असेल आपण टॉस साठी यायचं प्लीज लवकर. तुलसण संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर येळगाव संघाचा संघनायक लवकर यायचं आपण. हा सामना संपण्या अगोदर आपल्याला यायचं आहे प्लीज. तर फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाले धावबाच्या स्वरूपात. तर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेत घेताना मात्र फलंदाज बाद झालाय. तर नवीन फलंदाज रघु ऑन स्ट्राईक. यावेळेला
पावलांचा वापर धीम्या गतीनं, पण या षटकामध्ये धीम्या गतीच्या चेंडूंचा वापर मात्र खूप चांगल्या पद्धतीने केलाय गोलंदाज. 4 चेंडूमध्ये 4 धावा दिल्यात. चला तुळसण संघाचा संघनायक शेवटची पुकार आहे. आपण टॉस साठी यायचं आहे. तुळसण संघाचा संघनायक शेवटची पुकार. यावेळेला मात्र एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येत आहेत. फलंदाज बाद. सुनील देखील या ठिकाणी बाद झाले आहेत. पण जसं दत्ता बाद झाले त्यानंतर मात्र जी पडझड सुरू झाली आहे ती पडझड मात्र अद्याप थांबलेली नाहीये. आणि जे आशा पल्लवित केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये दत्ता या फलंदाजानं, एवढे दत्ताची विकेट गमावल्यानंतर मात्र त्या ज्या आशा आहेत त्या कुठेतरी निराशामध्ये परावर्तित होताना आपल्याला या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळाल्यात. नवीन फलंदाज आकाश. स्ट्रायकिंग एंडला मात्र रघु. यावेळेला रघु डाऊन द विकेट आले आहेत. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली आहे. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल कंप्लीट केला जातोय. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी गमावलाय. तो फलंदाजी करणाऱ्या तर षटक देखील या ठिकाणी समाप्त होत आहे. अंतिम 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केलेत. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय तुळसण विरुद्ध येळगाव या 2 संघादरम्यानची ही लढत आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील 5वी आणि अंतिम लढत. तर या ठिकाणी सन्माननीय धनंजयजी पाटील साहेब घणसोली शाखा प्रमुख यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. ते या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र पॅड लाईनला चेंडू आदळतोय. आकाश आणि विवेक आणि आकाश ही जोडी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु ज्या आशा पल्लवित केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये तिथून मात्र कुठेतरी निराशामध्ये किंवा निराशेला सामोरं जावं लागतंय फलंदाजी करणाऱ्या पमनवाडी या संघाला. यावेळेला मात्र वेगाने चेंडू फेकण्याचा मानस होता. अंतिम षटक घेऊन गोलंदाज. तर 1+1 2 धावा. वाईट प्लस डिक्लेअर. आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा मात्र आल्यात त्या 23 धावा. 23 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. बॅटीचा इनर एज. डिक्लेअर झोनमध्ये फारसा फरक पडणार नाहीये या एकेरी स्वरूपाच्या धाव्यांना, कारण एकेरी स्वरूपाच्या धावेने केवळ पराभवाचं अंतर कमी होईल. पराभव मात्र तुम्हाला टाळता येणार नाही. या ठिकाणी आणखीन एक सिंगल धाव धावफलकावरती अंकित केले जाते. तर मान्यवरांचं देखील येतो स्वागत आपल्याला या व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळते. सन्माननीय अतिथी आदरणीय तर ज्यांचं शुभागमन यावेळेला मात्र व्यासपीठावरती आपण पाहतोय आदरणीय संतोषजी बळीराम शिरसाट साहेब, भिवंडी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना, आणि तसेच धनंजय क्रिकेट स्पोर्ट्स बुरबुशी या मान्यवरांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आदरणीय संतोषजी बळीराम शिरसाट साहेब, भिवंडी तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती झाले. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आपलं मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी सामना मात्र जिंकलाय. जिंती संघाने मात्र हा सामना जिंकलाय. तर आपलं मनापूर्वक आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पांडुरंगजी शेवाळे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन या व्यासपीठावरती झालंय. ते या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं आपलं देखील